चाल बाई आता गणपतराव नाहीये त्यावर सगळी घाणगुण त्यांच्यावर टाकून देते. वैताग आला बाई या गाबाळाचा ग. म्हणजे या गाबाळाचा पार वैताग आला बाई माणसाला ग. नको नको केलं या गाबाळाने. चल ना धाव. ए लिली ए हे काय गाबाळ इकडे टाकून राहिली? मग काय होतं तरी म्हणजे मी काय काय? टाकलं का ते अगोदरच आहे काय अगोदरच गाबाळ. तुला माहित का हे पिकामध्ये आम्ही काळा पेरलंय? हा आम्हाला नाही माहिती म्हणजे मला काय? कोणी टाकलं असेल ते. हा मला माहित नाही सांगितलं ना. काय गाबाळ मी नाही टाकलं. म्हणजे कोण टाकलंय? मला नाही माहिती. तुला माहित नाही? तुला माहित करून देऊ का? काय देऊ नका काय करायचं नाही. नाही नाही तुला माहित करून देऊ. काय नका दाखव. ए मी काय म्हणतोय हो अंगाला नाही झटायचं बरं का. माझ्या आता सांगत तुम्हाला मी म्हणजे झटायचं नाही माझ्या अंगाला. आणि म्हणजे तू तुझ्या वावरातली का आमच्या वावरात टाकणार? मग काय झालं काय एवढं काय झालं म्हणजे? वावरात कुठं आहे तरी ते एका बाजूला आहे. तुझ्या गावामध्ये टाकलं मग ते एका बाजूला आहे. सांगितलं ना टाकलं नाही ते. सांगितलं फिकितलं नाही ते काढून घे. मी नाही घेणार. काय अंगाला झटायचं नाही काढून घे. मला. अजिबात जमणार नाही. जमणार नाही म्हणजे मग शिस्तीत राहायचं. शिस्तीच्या बाहेर जायचं नाही आता सांगून देत तुम्हाला. हा हा मी सिटीच्या बाहेर येतो. मी काय सिटी मध्ये राहत नाही. मी खेडेगावात राहतोय. आता टाकलं नव्हतं पण हा. आता टाकीन काय गाबाळ. तुला माहितच नाही मग जमिनीचं माझाच का? तुला माहितच नाही मग माझा अंडा. हा मग काय करतं त्या दांड्याला घाबरायचंय काय? काय हा म्हणजे तू तू दांड्याला घाबरत मी नाही? नाही घाबरत. अशी किती पाहिले? मला नाही माहिती ते मी किती पाहिलं ते. मग लक्षात नाही माझ्या. मागचे आपले दिवस विसरली का काय? हा विसरले. हा? गेलो गंगात बुडालो. असं नाही चालत. मग जुनं ते सोनं राहतंय. हा हा? मस्त गौऱ्या जायला आल्या आता काय मागचे दिवस आठवते अगं काय गौऱ्या जाऊ दे तिचा त्या गौऱ्यांचा तिकडे धूर होऊन जाऊ दे. हा पण त्या धुराला घाबरून हा आपलं जुनं नातं विसरून चालत नाही लिली. मला ठेवायचं नाही ते नातं. मी कावाच विसरले. हा? हा तुला ध्यान नाही येत? मला नाही येत ध्यान. बरं का ग हं? आपण संगत ठोकायचो ठोकाठाकी सावडीवाडी करायचो ते विसरली काय? काच्या ठोका अगं आपण मिरची कांडीत नव्हतो पहिली खालबात्यामध्ये. एवढे किरकोळ लक्षात नाही राहिलं माझ्या. अगं किरकोळ नाही. मग अगं जुनं येते. मग काय करायचं का तेच लावून धरायचं काय? लावून जर धरलं तर पुढं काम येईल आपल्याला. काही गरज नाही पण पुढच्या जन्मात आपल्याला गरज नाही पडणार. मला नाही नडेल. आणि आता जर तू जर विसरली ना हं. तर मग पुढच्या जन्मात पुन्हा ठोकाठाकी. पाहू पुढचा जन्म पुढचा असं नाही जन्म. चालत. मग अगं पुढच्या जन्मामध्ये लय खाटाटोपी होतील. हं. अजून लय जन्म घ्यावा लागतील. आणि मग काय दिसणार काही जन्मानंतर जर गाठ जर झाली ना हं. मग तू म्हणशील हा खरंच आपल्याला ठोकायचं राहिलं जे होतं ना म्हणून आपल्याला जन्म घ्यावा लागला. जमणार नाही. मी आता ठोकूनच देणार नाही. कोण? मी. हा येडी आहे तू. हा नाही तर मग एक काम कर हा तू ठोकून देणार नाही ना? नाही नाही. आता हे बघ वावरात आपण हे बघ तुझ्या वावरात तू मा वावरात मी होतो पण आता तुझ्या वावरात आलोय. हा आता एक ठिकाणी आलो आपण. पहिलं कसं एका ठिकाणी बसायचो. ते दिवस विसरले ना मी. हा हा विसरली ना. हं. पण तेव्हा कसं आपण एकत्रित बसत होतो करीत होतो ठोकीत होतो. हं. हा हं. तसं आता आपण एकत्रित आलोय. आता आपल्याला ठोकायला काहीच हरकत नाही. मला इच्छा नाही राहिली तुमच्यावर. का मग? इच्छा नाही मला आता. नाही नाही पण त्याला कारण सांगशील का नाही? नाही राहिली इच्छा म्हणे. आता काय कारण सांगायचं त्याच्यात? अगं मग त्याला कारण कारण विनाकारण निष्कारण गचकारण का हा काय? काहीच नाही. हा? काहीच नाही मला. माझी इच्छाच नाही राहिली तुमच्यावर. नेमकं काय? तुम्ही एकटाच दांडा धरून हा बसा. ते तर करणारच आहे मी. पण तुझी इच्छा राहिली नाही. नाही, पण माझी माझी नाही. संपूर्ण आहे ना मग त्याच्यातून अर्धी तुला घे ना. नको मला इच्छा नाही अगं. आणि मला घ्यायची पण नाही. हे बघ माझं संपूर्ण प्रेम तुझ्यावर आहे. हा तर मग त्याच्यातलं अर्ध तुझ्याकडे दिलं ना हा. मग अर्ध प्रेम तुझ्यावर तुझं पुन्हा माझ्यावर होईल. माझं तुझ्यावर तोपर्यंत तुझं माझं आयुष्य संपल आणि आपण ठोकाठोकी समजत आपली वावणकी संपून जाईल. आपण सगळं करायचं तेवढं करून घेऊ. आणि पुन्हा आता बघ मी गहू पेरला ना हं. तुला काय पेरायचं हरभरा पेर हं. ज्वारी पेर सोयाबीन पेर काय जे करायचं ते. माझा स्वतःचा राहील ट्रॅक्टर. काही गरज नाही पडला. मी दुसरा ट्रॅक्टरवाला पाहिजे. का बरं? मला नाही आवडत तुमचं काही. अगं माझ्या काय ट्रॅक्टरच्या
आवडत नाही मला तुम्ही पण आवडत नाही, तुमच्या वस्तू पण आवडत नाही, तुमच्या सगळं ठोकाठाकी करायची नाही. तुम्ही दांडा धरून बसा, मी दुसरा ट्रॅक्टरवाला बोलवी. असं नाही चालत अगं. बर का, मी पहिल्यापासून तुझी दोस्ती पाळली का नाही? पाळली, पण आता इच्छा नाही राहिली मला. दोस्ती केली का नाही? केली. मग तू जर म्हणते असा दांडा धरून बसा मी पाहते दुसरा पाहायची गरज काय? हा, ज्या वेळेस मी थकल ना, मी म्हणाल ना ए लिले आपल्याला नाही जमणार बा, मग त्यावेळेला पाह ना तू. पण आता नाही राहिलं मन. शेवटी हे मन आहे ते काड्याच्या पेटीचं खोकं नाही का, ते कोणाच्या हातात देऊ शकते. अगं मन म्हणजे काय? हा, मन हे माशी सारखं नाही. माझं काय सांगावं, गटकात गोळावर बसतय तर गटकात जिलाबी होत, गटकात लहानच्या पोराने शीवर बसतय. अगं मन आहे ते. काय पण बोलते तुम्ही. अगं मी खरं बोलतोय लिली, एक काम कर ना, तुला सांगतो, ज्या काही गोष्टी मध्यंतरी विसरल्या असतील ना तेवढ्या विसरून जाय, पण माझी दोस्ती तोडू नको तू. एकदा सांगितलं ना तुटलं मग तुटलं. नाही ना, मी जोडलं ना पुन्हा. मी नाही ना जोडलं, पण मी जोडतो ना. मला नाही जोडायचं. अगं जोडीत नाही, जोडीत असं नाही सांगितलं ना, समजत नाही का? नाही ही भाषा. नाही म्हणजे काय? न आणि हे न ही न ही. हा, तू प्रत्येक गोष्टीला म्हणती नाही जमणारच नाही. माझ्यात काय तुला कमी पडलं? इंटरेस्टच नाही राहिला तुमच्यात मला आता. नेमकं तुला काय कमी आहे मला सांग. इच्छाच नाही राहिली मला तुमच्यावर. मग तुला कोण आवडत आहे? असं आहे कोणीतरी माझं आवडणार. खरं? हा. मी सोडून? हा. अगं आपण बालपंचायत. जाऊ द्या, असू दे. अगं आयुष्यभर आपण ठोकीत आलोय, ठोकाटाकी कांडी चालोय, दळी चालोय, सगळं करीत आलोय, संगत हिंडत आलोय, नाहीतरी आपलं शेताला बांधाला बांधाय. एवढंही करून सुद्धा तुझं मन कोणी बाजूला केलं? आता का ते त्याचं नाव सांगत बसायचं का तुम्हाला? अगं सांगू नको, हा. फक्त माझी दोस्ती तोडू नको. मी एकदा निर्णय केला, तो केला. मग मला जावं लागलं विद्या शिकायला. जाऊ शकते बिनधास. काय? अगं शिका. विद्या शिकायला जायच्या तुला जर नाही पळून नेईल, हा मला कलाकार म्हणू नको. दमाला घाबरत नाही मी कोणाची. दम नाही हा, खरी बात. बघू पाच आहे का तुला? हा. पाय एका मंत्रात माग येशील. हा चालेल. येणार नाही का? हा चालेल. तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा, मला जे करायचं तू येणार नाही असं? नाही येणार. पाय बर का? अगं तू जर पुन्हा जर आली तर मी तुला जवळ घेणार नाही. नका घेऊ. नका ना? मीच येणार नाही. तू येणार नाही? नाही. चल मेरी घोडी टिम टिम टिम, चल मेरी घोडी टिम. हा मंत्र असा आहे. अशा किती आणल्यात मी निच्या काठीवर. चल मेरी घोडी टिम. तुमच्या वावरात तिकडं टिंग टिंग करा, इकडे माझ्या वावरात नका. तू आली का नाही मा संग? मी यायला नाही. मग काय तुमच्या वावरात? काला तुमच्या वावरात माझं वावर नका तुम्ही. हे सगळं मी काबूत करून कशाला काबूत करू? तुझ्या सहित काहीच नाही करता आलं तुम्हाला. चल मेरी घोडी ऐकायला येते का नाही म्हणून? चल मेरी घोडी. आता तुला बोलावलं पाय, आलीच मा माग तू. टिम टिम टिम. या म्हाताऱ्याने काय वैताग दिलाय ग? चल मेरी घोडी टिम टिम टिम, चल मेरी घोडी. तिकडे जा तुमच्या वावरामध्ये. वा जा तुमच्या वावरात जा. आमच्या वावरात नाही तुडवायला यायचे आमचे वावर. आम्ही नाही मोकळ्या तुमच्या माग यायला. मी नाही जायला मोकळी नाही, यायला मोकळी नाही. आता आली का तुमच्या हवा. या बघ, एक तुला मंत्र मारला ना, काय गरज आता मंत्र मारला. आता बोलली तू, आता माझ्याशिवाय तुला करमणारच नाही. काय नाही मला करमत. आता नाही करमायचं ते बघ. तो तेव्हा मंत्र मारला. आता तू बळच आली ना मागड तरी मी नाही. मला नाही तू आवडत. येणार नाही मी. पेशी अजिबात येणार नाही. तर आलीस पहिलं जुनं ते सोनं म्हणे आणि माय माग येईल आणि मी मंत्र मारील. विषय सुटला. मी काय यांच्या माग लागावा? मी नाही मोकळी, मला सवड नाही यांच्या माग लागायला. चाल बाय, पडले वावर याचायचं, घेऊ दे वावर येचून मला. म्हणे माय माग लागल, मला नाही सवड.